कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। सिंधुदुर्गामध्ये शिवसेना मोठा भाऊ असल्याचा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत 80% जागांवरती दावा करण्याचा आपला अधिकार असल्याचे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केले आहे। त्याच्यामुळे तिनातले दोन आमदार, एक निलेशजींच्या रूपाने, एक दीपकजींच्या रूपाने आहे। त्याच्यामुळे आपली मागण्याची सुरुवात 70%च्या वरून झाली पाहिजे। पण जर आपल्याला 70%पेक्षा जास्त जागा महायुतीमध्ये मागायच्या आहेत तर आपण प्रत्येक गावामध्ये 100% असलं पाहिजे। त्या ठिकाणीच आम्ही सगळे बसून महायुतीमध्ये त्या जागांची चर्चा करणार आहोत। परंतु जागांची चर्चा हा नंतरचा भाग आहे। आज आपल्याकडे नगरपंचायती आहे, आज आपल्याकडे नगरपालिका आहेत, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे। नगरपंचायती दिल्याशी तुम्ही आणि मी एकदा फक्त चर्चेला बसू, दीपक भाईंच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायती आपण तुम्ही ठरवलं महायुतीनं लढवायचं तर महायुतीनं जिंकू, तुम्ही ठरवलं स्वबळावर लढायचं तर स्वबळावर देखील लढू। हे फक्त नगरपंचायतीच्या बाबतीत सांगतो। नगरपालिका जिंकायची असतील तर त्याच्या वेगळ्या स्ट्रॅटेजी आपण तयार करू। जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायची असेल तर स्ट्रॅटेजी त्यांची वेगळी करू। पण एक मात्र नक्की आहे की आज आपल्याला पुढच्या 4 महिन्यामध्ये शिवसेना हीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 नंबरला आहे अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे। मात्र मोठा भाऊ कोण या मुद्द्यावर आता शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत। उदय सामंत यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मोठा भाऊ हा भाजपच असल्याचं सांगत स्वबळावर निवडणुका लढवण्याची आपली तयारी असल्याचा इशारा उदय सामंत यांच्या दाव्यावरती दिलेला आहे। महायुतीतला पक्ष आहे आणि कोणत्याही पक्षाने अशा सगळ्या मागण्या करणं याविषयी काही दुमत असू शकत नाही, तो त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे। पण आपण सगळं महायुतीमध्ये मागच्या सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान इथे कोणता पक्ष 1 नंबरला आहे हे केवळ सिंधुदुर्ग म्हणजे आपल्या राजकीय लोकांनाच नाही तर सामान्य जनतेला सुद्धा माहीत आहे। आणि त्यामुळे दोन्ही आमदार जे सेनेचे आहेत तर ते निवडून येण्यामागे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी होती हे सगळ्यांना ज्ञात आहे। आणि त्यामुळे युतीचा प्रश्न आहे, युतीचे आमचे वरिष्ठ नेते आहेत तर त्यामुळे युतीच्या जागा वाटपाचं काय जे असेल ते करतील। परंतु असा काय दावा करण्याला आमची हरकत कोणत्याही प्रकारची नाही। म्हणजे मी मागे पण म्हणालो होतो की 2,73,000 मतं युतीला पडलेली होती आणि 1,70,000 भारतीय जनता पार्टीचे रजिस्टर नोंदणीकृत सदस्यच आहेत। त्यामुळे तो काही विषय नाही। जो येणारा काळ हे सगळं सीट वाटपाचं काय असेल ते ठरवेल। पण भारतीय जनता पार्टी म्हणून आमची तयारी तर वरिष्ठांनी सांगितलं तर युती आहे, नाही तर स्वबळाची तयारी होण्याएवढं 922 बूथ 921 बूथवर आमचं काम सध्या सुरू आहे।